त्रिलोक युवक मित्रमंडळ वरचेगाव चांदवड येथे श्री गणेशाची स्थापना तर गेल्या 40 वर्षांची परंपरा अखंड रीती चालू। चांदवड शहर व तालुक्यात श्री गणेशाचे आगमन थाटामाटात व उत्साहात साजरे करण्यात आले। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात घरोघरी व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी वाजत गाजत श्री गणरायाचे स्वागत केले। त्याच अनुषंगाने चांदवड शहरातील वरचेगाव येथील त्रिलोक युवक मित्रमंडळ यांच्या वतीने देखील गेल्या 40 वर्षांची परंपरा अखंड ठेवत गणेशाची प्राणप्रतिष्ठा स्थापना युवक मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आली। तसेच भजनी मंडळ ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतिषबाजीत वरचेगाव ते रंगमहाल या मार्गी मिरवणूक काढत नाचत गाजत त्रिलोक युवक मित्रमंडळ या ठिकाणी गणरायाची स्थापना करण्यात आली। यावेळी लहान थोर महिला पुरुष महिला यांनी सहभाग घेऊन मोठ्या आनंदात उत्सवात साजरा करण्यात आला। तसेच मंडळाच्या जवळ गणेशाच्या अंगावरती विद्युत रोशनीच्या पद्धतीने असलेले शावरची आतिषबाजी करण्यात आली। यावेळी बबलू घमंडी, महेश बोराडे, मयुरी कासलीवाल, हेमांगी बर्वे यांनी अधिक माहिती दिली। या मंडळाच्या गणेशाच्या स्थापनेविषयी आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। आज संपूर्ण देशभरामध्ये गणरायाची स्थापना होत आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये किंवा मंडळाच्या ठिकाणी गणरायाची स्थापना होत आहे। त्याचप्रमाणे मी चांदवड या ठिकाणी वरच्या गावामध्ये त्रिलोक युवक मित्रमंडळ या मंडळाच्या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी सुद्धा या गणपतीची स्थापना होत आहे। आपल्या सोबत आहे या मंडळाचे अध्यक्ष, त्यांची संपर्क साधणार। दादा, काय सांगाल, कसं गणपतीची स्थापना करणार? आमचं हे जुनं असं मंडळ आहे। पारंपरिक असा उत्सव आम्ही साजरा केला। यंदाचं 40वे वर्ष आहे, त्यामुळे आम्ही अत्यंत उत्साहात असा हा दिवस साजरा करतो आहोत। आता श्रीची प्राणप्रतिष्ठा चालू आहे। आम्ही इथे हलगी आणि भजनी मंडळ आणि ढोलताशा यांच्या गजरामध्ये आम्ही आता मिरवणूक काढली आणि आता बाप्पाचं प्राणप्रतिष्ठा होत आहे। सर्वजण गल्लीतले उत्साहाने, महिला वर्ग आहे इथे, तुम्ही बघत असाल की संपूर्ण कुटुंबाने इथे उत्साहात इथे सहभाग नोंदवला आहे। त्याचप्रमाणे आपल्या सोबत आणखी काही कार्यकर्ते आहे, काय सांगाल? खरं तर त्रिलोक मंडळाची ही आमची तिसरी पिढी। आम्ही दुसऱ्या पिढीत मोडतो। त्याच्या आधीची एक पिढी होती की ज्यांनी 3 मंडळ एकत्र करून या त्रिलोक मंडळाची स्थापना केली आणि गेल्या 40 वर्षापासून आजतागायत हे मंडळ अतिशय मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतं। त्रिलोक मंडळ नुसतं मंडळ नसून हा एक परिवार आहे आणि या परिवारात युवक मंडळ आहे, महिला मंडळ आहे आणि बालगोपाळांचं पण मंडळ आहे आणि पूर्ण गल्लीची या ठिकाणी आम्हाला साथ मिळते। आणि पुढेच एकदा या ठिकाणी त्रिलोक मंडळाचा सुवर्ण काळ मी म्हणतो या ठिकाणी परत चालू झालेला आहे। असं सहकार्य सगळ्यांनी या ठिकाणी मंडळाला ठेवायचं आहे आणि यापुढेही सामाजिक कार्यात हे मंडळ सहभागी राहील। त्रिलोक युवक मंडळामध्ये नुसते पुरुषच नाही पण महिला मंडळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। आपण महिलेशी संपर्क साधणार आहे, काय सांगाल मॅडम? त्रिलोक महिला मंडळामध्ये पुरुष वर्ग तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असतात। एकदम उत्स्फूर्ततेने ते प्रतिसाद देत असतात आणि मिरवणूकही अतिशय भव्य काढली जाते आणि आताच आपली गणपतीची स्थापना झालेली आहे। सगळ्यांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे। चांदवड बाप्पा मोरया या मंडळाच्या वतीने मी सर्वांचं खरं तर आभार मानते की आम्हाला महिलांना सुद्धा त्रिलोक महिला मंडळ या मंडळाने करून दिले आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे सर्व गल्ली, लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वजण यामध्ये खूप छान एका परिवारासारखे सामावलेले असतो आणि खूप छान सर्व कार्यक्रम होत असतात। फक्त ह्या कार्यक्रम हे फक्त 10 दिवसांसाठी नसतात, वर्षातून सुद्धा काही ना काही ऍक्टिव्हिटीज इथे होत राहतात आणि छान उपक्रम राबवले जातात आणि प्रत्येक गोष्टीला सगळ्यांचा एक संघ परिवारासारखा सगळ्यांची एक खूप छान साथ एकमेकांना असते। सर्व सुखदुःखात सगळे एकत्र असतात आणि खरंच हे त्रिलोक आहे, कारण याच्यामध्ये लहान बाल मंडळापासून युवक मंडळापर्यंत, महिला मंडळापर्यंत सर्वच मंडळ आहेत आणि सर्वांचे खरं तर खूप खूप आभार। पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया।